बेतानी बनवली आहे आणि या मशीनवर कसं इलेक्ट्रॉनिक आणि पेपर बोर्ड दोघांची चोरी होऊ शकते हे आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करतो। याच्यामध्ये जे प्रोग्राम आहे ते आम्ही बनवलं आहे। ही मशीन इलेक्शन कमिशनची मशीन नाही आहे, ते स्पष्टपणे आम्ही सांगतो। आम्ही इलेक्शन कमिशनला मशीन मागत आहोत पण त्यांनी मशीन नाही दिली, तर आतापर्यंत त्यांनी नाही दिली। हे 6 महिना अगोदरची गोष्ट आमचं त्यांच्याबरोबर चालू। तर आम्ही आमची मशीन बनवतो, आम्ही याच्यामध्ये आमचा प्रोग्राम टाकतो। ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटच्या काळाकाच्या मागे इलेक्ट्रॉनिक आणि पेपर वोटची चोरी कशी होऊ शकते हे दाखवण्याचा प्रयत्न करतो। त्यानंतर 100% मॅचिंग पण होईल। मॅचिंग झाल्यानंतर आपल्याला स्पष्ट माहीत पडणार की ज्याला आपण मत जे इलेक्ट्रॉनिक वोट आहे ते पेपर स्लिप बरोबर मॅच होईल। मग हे सगळं आपण बोलून याला अर्थ नाही, याला डायरेक्ट करून बघायचं। मग त्यासाठी इकडे हे आपलं हे बॅलेट युनिट आहे, त्याच्यामध्ये 3 कॅन्डिडेट्स ॲज इलेक्शनमध्ये उभे आहेत असं समजा। मग हे सर्वात पहिला याच्यामध्ये कॅन्डिडेट आहे सफरचंद, त्यानंतर केळा आहे आणि मग इकडे आपल्याला कलिंगड दिसणार। मग याची आम्ही प्रोग्रामिंग अशी केली आहे की तुम्ही केळ्याला किंवा सफरचंदला, केळ्याला किंवा कलिंगडला मत दिलं तर या दोघांचं मत चोरी होऊन ते ॲपलकडे जाणार, अशी प्रोग्रामिंग याच्यामध्ये आहे। तर आपण याच्यावर डायरेक्ट वोटिंग करून बघू। आणि त्याच्याबरोबर हे व्हीव्हीपॅट आहे, व्हीव्हीपॅटमध्ये जसं आपण इलेक्शन वोटिंग करताना व्हीव्हीपॅट वापरतो हे त्यासारखंच आहे। तर आता आपण याच्यावर डायरेक्ट आता वोटिंग स्टार्ट करू आणि तुम्ही कोणी येऊन आता केळ्याला मत द्यायचं आहे, केळ्याला मत द्या। हे इकडे निळ्याला दाबा। आता इकडे बघा पावती कशाची दिसते आणि सगळ्यांना जोरात सांगा केळा आहे केळा। मग यांनी केळ्याला मत दिलं, पासून केळ्याला मत दिलं, केळ्याला मत द्या। आणि तुम्ही केळ्याची पावती पण बघितली, बाकी जे लोकांना दिसत आहे त्यांनी पण केळ्याची पावती बघितली। आता मी दुसऱ्या कुठल्या वोटरला रिक्वेस्ट करणार की त्यांनी पण येऊन केळ्यालाच मत द्यायचंय पहिल्यांदा टेस्टिंगसाठी। मग तुम्ही केळ्याला मत द्या। यांनी केळ्याला मत दिलं, पावती बघायला आता आणि सांगा लोकांना की बाबा तुम्ही कशाची पावती बघितली आणि जी पावती ते जोरानं सगळ्यांना सांगा। म्हणजे 2 मतदार आले आणि 2 मतदारांनी केळ्याला मत दिलं आणि दोघांनी केळ्याची पावती पण बघितली। मग याच्यामध्ये कुठला संदेह भ्रम नाही आहे का आपण ज्याला मत दिलं त्याची पावती बघितली आणि आपल्यावर याच्यावर पूर्ण विश्वास आहे। जिकडे वोटिंग केली आहे वोट तिकडे गेलाय। मग आपण चेक करून बघू का अजून कोणाला वोटिंग करायची, येऊन कलिंगड किंवा केळ्याला मत करू शकतो हे दाखवायचं। हा एका समोर खाली नाही, खाली ठेवलं हे लपेल ना, नाही काही लपत हे केळ्याला किंवा वॉटरमेलन निळ्याला टाकलं कुठलाही। आम्ही निळ्याला आम्ही मत केलं आणि आता बघा काय दिसतंय पावती कशा। हा सगळ्यांना करू, किती कॅन्डिडेट आहे? हा हे सगळं बोलून झालं।